मग काय करायचं? द्यायचे अनिसला पैसे? पण 5 लाख रुपये म्हणजे 5 लाख खूप मोठी रक्कम आहे आणि तीही अशा माणसासाठी. शी. प्रभूबाई, माझगावकरांची जर कटकट जाणार असेल ना तर काय प्रॉब्लेम आहे? पण एवढे पैसे आणायचे कुठून? हो ना, आपण इमानदार माणसं. त्या अनिश सारखे खोटे धंदे नाहीत आपले. कुठून आणायचे पैसे? हे बघा, मला वाटतं आपण प्रत्येकाने 50-75 हजार जर काढले ना तर अनिशला देण्या एवढे पैसे आपल्याकडे जमतील. माझगावकर कायमचे निघून जातील इथून. बरं मला एक सांगा, माझगावकर अनिशचं काय ऐकतील? तो त्या बाप लेकाचा प्रश्न आहे. अनिश बघून घेईल ना काय करायचं ते. आपल्याला काय करायचं आहे? हे बघा, पण अनिश जे पैसे सांगतो ना ते जरा जास्त आहे. मी काय म्हणते, आपण ना जरा अनिशशी स्मार्टली बार्गेनिंग करूया. अनिशला आपण सांगूया तू गपचूप 3 लाखात काम कर. बघूया, म्हणजे ट्राय करूया. पण काय आहे ना, आपल्या मार्गातला सगळ्यात मोठा अडसर दूर होईल. नाही, मागे आपण जेव्हा रिडेव्हलपमेंटचा विषय काढला होता तेव्हा माझगावकरांनी मोडता घातला होता. ते काम सुद्धा पुन्हा मार्गी लागेल. एक लक्षात घ्या, भविष्यातली आपल्या मुलाबाळांसाठीची ही इन्व्हेस्टमेंट आहे. अर्थात मला काय वाटतं, आपण सोसायटीतल्या इतर लोकांना पण सांगूया जे माझगावकरांच्या विरोधात आहेत. म्हणजे आपलं कॉन्ट्रीब्युशन पण कमी होईल ना. नाही, पण मला काय वाटतं की आपण अनिशला एकदा का पैसे दिले तर तो काम करेलच याची काय खात्री आहे? अहो, एक तर तो धड नाही आहे, आधीच त्या पैशांचे घोळ घालून बसलाय. आयडिया, आपण एक काम करूया, आपण अनिशकडनं ना स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊया की तो 15 दिवसात हे काम करेल आणि ही सोसायटी सोडून कायमचा निघून जाईल. पण देसाई, यात धोका असा आहे, माझगावकरांना जर कळलं ना की आपण अनिश सोबत काही डील करतोय तर मात्र वांदे होतील. हे बघा, माझा अनिशवर अजिबात विश्वास नाहीये. त्याने आधी सुद्धा पैसे बुडवले होते. अहो, मला फार मोठा फटका बसलाय आणि आता हे पैसे पण गेले ना तर फार मोठी भानगड होईल. आपण भांडत बसूया आणि आयुष्यभर त्या माझगावकरांचा त्रास सहन करत बसूया. छे छे छे, त्यापेक्षा आपण अनिशला इथे बोलवूयात आणि एकदाचा काय तो फायनल सोक्षमोक्ष लावूयात. काय? ठीक आहे, मग मी अनिशला तसं कळवतो. रोज 10 लोक म्हणजे पोट्टा इथे बसलाय, याला तर काय काळजीच नाही. राजू, हे काय नवीन लपडा? काय झालं आता? नाही बाबा, का भैरवी मला असं बोलत नाही, सगळ्यांनाच बोलत होती ती का बाबा ती बिझनेस चालू करणार आहे आणि मग तिले ना 10 लाख रुपये मिळणार आहे. 10 लाख. माहिती आहे मला, तो बिझनेस नाही आहे, कॉम्पिटिशन आहे. हा, ते जर ती जिंकली तरच तिला बक्षीस मिळेल. आणि इतकं सोपं वाटलं का तिला? नाही, पण हल्ली काय कुणाला पण बक्षीस मिळतं ना. तो आपला त्या सोसायटी मधला तो मेघराज, तो गेला तर खरडवायला तिकडे, ते खरडवलं, त्याला 2 रुपये मिळाले. माहितीये, तुले सांगतो म्हणून मला बाबा विश्वास आहे का कुणाला पण बक्षीस मिळू शकतो. आणि बाप्पा, तिले बक्षीस जर मिळालं ते पण 10 लाख रुपये, तर मग ती तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार ना. हा, हे म्हणजे काय, तुले घरात किंमत नाही देणार ना कोणी. देतील मामा, सगळे देतील, सगळे किंमत देतील. फक्त एकदा त्या सेवानी बिल्डरच्या तावडीतून सुटलो ना, खूप मोठं कर्ज झालंय रे त्याचं माझ्या डोक्यावर. पण निघेल, मार्ग निघेल. एक जाळं टाकलंय मी. कसलं जाळ? 5 लाखाचं जाळं आहे. आई 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 आई, तुले सांगतो का बाबा ना,
हल्ली छातीत दुखतं ना, ती वरती 10 लाख बोलते, तू 5 लाख. आय 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 आय. मामा खूप नाजूक झाला रे, काळजी घे स्वतःची. वय झालं ना, वय झालं, आता काय करतो. एकदा ते पैसे सेवानी बिल्डरच्या तोंडावर फेकून मारले ना की मग बघतो तुझ्या लाडक्या सुनेकडे. किंमत देणार नाही मला. यंग ऑन्टरप्रिनरचं अवॉर्ड हवंय, मिलियन फॉलोअर्स, क्रोर्सचा इयरली बिझनेस हवाय. सगळ्याची माती केली आहे यार. अभ्यासाचा कंटाळा आला होता, नंतर वाटलं होतं आपला मोठा बिझनेस होईल, मग मी ऑफिसला जाईन. अभ्यासाचं काय, आता अभ्यासाची गरज नाही. अरे पण आपण माऊला मेहनत करायला देऊया ना. तिला करू दे ना, आपण का करायची? यु नो व्हॉट गाईज, तिला ना सुरुवातीपासूनच मला हेल्प करायची नव्हती. शी वॉज मेकिंग एक्सक्युजेस ऑल द टाइम. अँड लुक व्हॉट शी हॅज डन नाव. शी हॅज रुइंड माय ड्रीम्स. अगं ताई, पण आपली माऊ तर बॉस लेडी आहे, आपण तिला हेल्प करूया ना. कशाला तिची हेल्प करायची? ह्याच्यापेक्षा चांगले चांगले पदार्थ ना मम्मा आपल्याला दुबईमध्ये असताना करून द्यायची. आपण काय करायचो? आपण फक्त खायचो. अगं ताई, पण जर माऊ म्हणत असेल साइड बाय साइड आपण बेकिंग करूया, तर काय प्रॉब्लेम आहे? इरा, बेकिंग ना साइड बाय साइड करण्याची गोष्ट नाहीये. इट इज अ स्पेशलाइज्ड जॉब. त्याला एक स्पेसिफिक स्किल सेट लागतो. अगं ताई, पण प्लीज तू माझा. इरा प्लीज नको बोलूस तू लहान आहेस, तुला काही कळत नाही. आय हॅव डिसाइडेड, जर या घरात कोणी माझा विचार करत नसेल तर मी का करू ना. तिला करू दे, तिला काय करायचंय ते. आय एम आउट ऑफ दिस. ठीक आहे, मग मी पण ठरवलंय, मी माऊला मदत करणार आहे. ठीक आहे, तू कर माऊला मदत. आम्ही दोघांनी पण ठरवलंय की आम्ही मावशीला मदत करणार नाही. करेक्ट. अरे वा वा वा, क्या बात आहे. एवढं लवकर डिसिजन झाला. मला वाटलं होतं एक 4-5 मीटिंग्स होतील तुमच्या, डिस्कशन होतील, भांडणं होतील, मला तुम्हाला 4-4 वेळा आठवण करून द्यावी लागेल, पण नाही. नॉट बॅड. आय एम इम्प्रेस्ड. सो फायनली तुम्ही माझी ऑफर स्वीकारलीत. बस जरा आपण बोलूया. बस बस. आता काय बोलायचंय. हे बघा, इथून पुढे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स, इश्यूज सॉल्व्ह झाले म्हणून समजा. इथून पुढे बाबा तुम्हाला कधीही त्रास देणार नाहीत. आम्ही सगळेच निघून जाऊ इथून. आणि हा, त्या निलिमा आत्याचा जो नवरा आहे, त्याचा जो थ्रेट आहे, तो सुद्धा निघून जाईल. सो ऑल इन ऑल, इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर यू गाईज. मग खजिनदार साहेब, कॅश देताय का चेक? अनिश, एक मिनिट. आम्हाला तुला एवढे पैसे देणं शक्य होणार नाही. म्हणजे स्पष्टच सांगायचं झालं तर आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही. आणि काय रे, स्वतःच्याच बायकोचे 7 लाख रुपये बुडवलेस, विसरलास? आमचे पैसे बुडणार नाहीत कशावरून? आणि तू काय काम करतोस, कुठून पैसे आणतोस, नाही म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही. त्यामुळे तुझ्या भानगडीत आम्हाला नाही पडायचं. माझ्यावर आरोप करताय तुम्ही? माझ्यावर आरोप करताय? तुम्ही सगळ्यांनी सोसायटीतल्या कुठल्या कुठल्या कामात किती पैसे खाल्ले हे सांगू का? हो तोरणे, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड बाहेर काढू मी? अनिश, एक मिनिट. हे बघ, आम्हाला उगाच वाद नको आहे आणि तुझ्यावर विश्वास ठेवावा असं आम्हाला कुणालाच वाटत नाहीये. म्हणजे आयुष्यभर तुम्हाला बाबांची कटकट सहन करायची आहे? त्याच्यावर आम्ही एक पर्याय काढलेला आहे. तू आम्हाला स्टॅम्प पेपरवर असं लिहून दे की 15 दिवसात तू तुझ्या फॅमिलीला घेऊन इकडनं कायमचा निघून जाशील. आणि तू इथून गेलास की मगच आम्ही तुला पैसे देऊ.
माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे. ठीक आहे मग, आम्हालाही तुझ्यावर विश्वास नाही. आम्हाला तुला पैसे द्यायला जमणार नाहीत. आम्ही तुझी ऑफर नाकारली. जा. बरोबर आहे. Every one of you will pay for this. सोडणार नाही मी तुम्हाला. सोडणार नाही, बघून घेईन. हा माणूस आहे. अरे सगळे एकदम चिडी चुपका बसलेत. ए इरा ईशान, मारामारी केली नाहीत ना तुम्ही? हा, पटकावून काढ नाही सांगतो मी तुला. भैरवी, भैरवी. हा बाबा. हा, तो फॉर्म भरून आलीस काय तू? बाबा, मी माझा बिझनेसचा प्लॅन कॅन्सल करते. काय काय झालं एवढं? काही झालं नाही, पण जाऊ दे बाबा, नको, राहू दे. काय झालं काय? अगं काल तू केवढी कॉन्फिडंट होतीस, मला केवढा अभिमान वाटला होता तुझा, आणि आज नाही, तुला फाईट करावीच लागणार. कोणासाठी करू बाबा? माझे प्रॉब्लेम्स सांगायला, नवीन एक्सपिरियन्स शेअर करायला, जिंकले तर कौतुक करायला, हरले तर कन्सोल करायला जर कोणीच नसेल माझ्यासोबत, तर मी हे करून काय अर्थ आहे बाबा? संयमीच्या डोक्यात ही आयडिया आली होती. मग आपण बेकिंग सुद्धा करून पाहिलं, जे स्मॉल स्केलला होतं, पण तेवढंच. त्याचा जर मोठा बिझनेस करायचा असेल तर सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना परवडेल असं काहीतरी करणं गरजेचं होतं. निदान सुरुवातीला तरी त्याने वर्ड ऑफ माउथ पण पटकन होईल आणि सगळ्या घरालाच फायदा होईल. कसा? सगळ्यांना काम मिळेल, पैसे मिळतील, सगळ्यांचाच कॉन्फिडन्स वाढेल, ग्रोथ होईल. बाबा, तुम्हालाही आराम करता येईल. मामा मामी, तुम्हाला सुद्धा आणखीन काम मिळेल, पगार वाढेल तुमचा, तुम्ही मानाने राहू शकाल. अख्ख्या घरालाच एक स्टेबिलिटी येईल. मिळालं उत्तर? चांगला विचार केला तर नेहमी चांगलंच होतं, पण असा चान्स पुन्हा कधी मिळणार नाही. आजोबा, मी या दोघांना म्हणालेले मी सपोर्ट करणार माऊला. येस. नाही, तशी चणचण मलाही या पैशाची, मी करीन सुनबाईला मदत. नाही नाही, माझ्या काय अंगणात वरून पैसे पडतात का? मला पण गरज आहे ना, मी आहे ना मदतीला, मी आहे. म्हणजे जर आता सगळे चीन होत आहेत तर मग मी पण येईन. आणि Yes. आजोबा, जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा बिझनेस केला तर आपण ही स्पर्धा नक्की जिंकू. पण आजोबा, आपल्या बिझनेसचं अजून काही नावच ठरलेलं नाहीये. ठरेल रे. पंचपक्वानाचं ताट वाढून ठेवलंय समोर, पंगत मात्र मोडू नका. हा, कळलं? पंगत, आ? पंगत. माय बाई, पंचपक्वानांचं ताट सोडू नका, पंगत सोडू नका, म्हणून पंगत. माइंड ब्लोईंग. ठरलं. साधी, सोपी आणि मराठमोळी पंगत. आपण great आहात. हे बघ, आपण इकडे असं जरा लुकवायचं, जरा लुकवायचं, जरा. नको, मी लिहिणार आहे पंगत. अरे मला नाही. हे बघ, मला चांगलं येतं, तुझ्यापेक्षा छान लिहितो मी. छान आहे ना ते? हा, हे बघा, मस्त. हा, बरोबर. पंगत. ए गद्या, ते काय लिहिले ते? पगंत. अहो काय झालं मग? बरोबर आहे. लिप पवरानुसार. सॉरी. डब्बो. आता हे बरोबर आहे, पंगत.
बरोबर. पंगत पण एवढंच म्हणजे छोटं वाटतंय का जरा? हो म्हणजे पंगत म्हणजे काय आमच्या स्कूलमध्ये कोणालाच नाही माहिती. कसं काय माहित नाही ते काय चिरी बोलतो. आव खरंच. बाल्या तुझी मास्तरीन जर मी असती ना तर तुला सगळं आलं असतं बरं यातलं. नाही नाही नाही, बरोबरच आहे ना. बघ तुम्हाला सांगतो का बाबा, आत्ताच्या पोरांले ना म्हणजे ती पंगतच काय माहित नाही ना, खरंच. ते आता कसं सगळं ते बुफे चालू आहे ना, ताटं घ्यायचे आणि सुटायचं मला ते बफेट. हा तेच ते. हा, चल. ओके सो द पॉइंट इज आपल्याला पंगतचा अर्थ सांगावा लागेल. म्हणजे पंगत म्हणजे काय? मी सांगतो. पंगत म्हणजे परंपरा, पंगत म्हणजे गंमत, पंगत म्हणजे साधेपणा, पंगत म्हणजे आपुलकी. पण आजोबा हे एवढं सगळं एवढूशाच जागेत कसं काय लिहिणार? छान मॉडर्न किचनचा वगैरे सेटअप करणार होतो आपण. कुठे परंपरा वगैरे बोर काहीतरी करतोय. परंपरा ही आपली खरी ओळख आहे बेटा. म्हणजे ताई लाईक आर ओजी थिंग्स यू नो. येस. बरोबर. आपण काय कपडे घालतो, आपण कुठे राहतो, काय खातो, कसं बोलतो, कुठली भाषा बोलतो, या सगळ्यातून एक कनेक्ट निर्माण होत असतं. परंपरा जर नसेल ना तर आपण कनेक्ट गमावून बसू. एक्झॅक्टली. सो आपल्याला अशी टॅगलाईन द्यावी लागेल जी या सगळ्याला समअप करेल. पण काय ठेवायची टॅगलाईन भाऊ? पंगत, फ्रेंडशिप, टेस्ट, हेल्थ आणि परंपरेशी. हा आपण हेच ठेवूया. हा डन. ए समा, तू याचा काहीतरी आर्टवर्क वगैरे कर ना. व्हॉटएव्हर. कसं समजावायचं या अनिशला? माझगावकरांना सोसायटीतून बाहेर काढायचा चांगला प्लॅन आखला होता, पण प्लॅन चांगला होता पण फेल गेला. हे माझगावकर सगळे सारखेच, एकही धड नाही. हो ना. नाही, आधी वाटलं होतं मोठे माझगावकर विक्षिप्त आहेत, पण ज्युनियर पण तसेच. हो, केवढी चांगली ऑफर दिली होती. 5 लाख ही रक्कम काय कमी नाहीये. हो ना. नाही, मी तर असं ऐकलंय की पैशाची चणचण आहे म्हणे त्यांना. काय बोलतो? काय म्हणतात? हो, देशपांडे त्या दिवशी सांगत होते. त्याला म्हणे कोणीतरी फोनवर धमकावत होतं आणि हा असं गयावया करत होता. शॉर्टकट मध्ये पैसे कमवणाऱ्यांचं असंच असतं. आत्ता लक्षात आलं माझ्या. नाही, पैशाची चणचण आहे म्हणून हा ही 5 लाखाची ऑफर आपल्याकडे घेऊन आला. हे तर सगळं सुरळीत चालू असताना माझगावकरांना सोसायटीतून बाहेर काढायची भाषा हा का करेल? अगदी बरोबर. नाही, हा असले धंदे करत राहणार आणि माझगावकरांना बर्बाद करणार. गणपतीनंतर मला वाटलं होतं बाप्पाच्या आशीर्वादाने सगळी विघ्न दूर होतील, पण कसलं काय. नाही, अशी विचारसरणी घेऊन जर चालत राहिला ना तर अनिशचं काही खरं नाही. त्यात आपण त्याची पैशाची ऑफर स्वीकारली नाहीये, त्यामुळे तो अजून चेकाळला असणार. स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट नाही करून घेतलं म्हणजे मिळवलं. स्वतःच्या काय बोलतात बघा. हा त्यातला नाहीये. हा दुसऱ्यांना त्रास देणारा माणूस आहे, दुसऱ्यांच्या जीवावर उठणारा माणूस आहे हा. आणि पैशाच्या खातर जो माणूस स्वतःच्या बापाला घराबाहेर काढायला निघालाय तो माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. करेक्ट. यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. काय चाललंय काय तुला? काय नाही, आवरते. का? राधाबाईनी कुठे गेल्या? त्या गेल्यात खाली पाय मोकळे करायला. बरं, हे संयमीचं काय झालंय? तिचं काय, नाकावर कायमचा रागच असतो तिच्या. हो, पण तुझ्यावर नाही. तुला ती
बेष्टी का फेष्टी असं म्हणते म्हणून विचारत होता. तिला वाटतंय मी तिचा प्लॅन बाजूला ठेवला म्हणून. नाही, आणि तसं चुकीचं नाहीये तिचं काही. फुल फ्लेज्ड बेकिंगच करायचं होतं ना तिला. आता तसं नाही होणार आहे. पण त्यालाही कारण आहेत, तर हे समजायला नको तिला. आता काय करणार बाबा, लहान आहे ती आणि आधीपासूनच अशी आहे. एकदा डोक्यात ठरवलं ना की कम्प्लिटली ऑब्सेस्ड होते ती. कधी कधी वाटतं सगळ्यांचा विरोध असेल तर कोणासाठी करते मी हे सगळं. स्वतःसाठी. काल तू त्या होर्डिंगच्या समोर उभं राहून मला काय म्हणाली होतीस? बरोबर आहे बाबा, पण माझ्या अम्बिशनसाठी मी इतरांना कशाला हर्ट करू. मला परत पूर्वीसारखं नाही व्हायचं. मी स्वार्थी आहे का? अजिबात नाही. आज हे लोक हर्ट झालेत कारण ते फक्त आजचा विचार करतात, उद्याचा नाही. उद्या तुझा व्यवसाय मोठा झाला ना, हे कुणीही नाराज नसेल बघ. बाळा, यशामध्ये सगळे भागीदार असतात, पण कष्टामध्ये नाही. खूप कष्ट कर, सगळे तुझ्या बरोबर येतील बघ. सगळे? अनिश सुद्धा? 1,00,000%